वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. तो आज आपल्याला बघायचं आहे एखादी स्ट्रिंग रिव्हर्स कशी होते. आता मी या ठिकाणी एक स्ट्रिंग दिली, ती स्ट्रिंग मला अशी दिसली पाहिजे, अशी दिसली पाहिजे. आता ही स्ट्रिंग मी घेतली, आता ही स्ट्रिंग मला रिव्हर्स ऑर्डर मध्ये दिसली पाहिजे. मग ह्या स्ट्रिंगला म्हणजे रिव्हर्स करण्यासाठी दोन मेथड मी वापरू शकतो. पहिली strrev फंक्शन वापरू. हे प्रीडिफाईन फंक्शन आहे string.h हेडर फाईल मध्ये. तुम्ही string.h हेडर फाईल इन्क्लूड करून हे जर वापरलं आणि स्ट्रिंगचं जर नुसतं नेम जरी इथं पास करून दिलं, ए नावाचे स्ट्रिंग वरले ए नावाच्या स्ट्रिंगचं नाव जरी मी इथं पास करून दिलं, तर तुम्हाला याला जर प्रिंट केलं पर्सेंटेज कॉमा करून strrev ए जर असं केलं, तर तुम्हाला स्ट्रिंग रिव्हर्स होईल. पण मी विदाउट युजिंग strlen फंक्शन strrev फंक्शन वापरून विदाउट युजिंग strrev फंक्शन वापरून विदाउट युजिंग स्ट्रिंग फंक्शन string.h हेडर फाईल मधले जे फंक्शन न वापरून मी तुम्हाला स्ट्रिंगला रिव्हर्स कसं करायचं ते सांगणार. मग त्यासाठी प्रोग्राम लिहू. प्रोग्राम हॅच इन्क्लूड हेडर फाईल इन्क्लूड करून मी प्रोग्राम हा इंट मेन फंक्शन मध्ये लिहिणार आहे. तुम्ही कोणी .h हेडर फाईल पण वापरू शकता. आता मी काय करणार, स्ट्रिंग काय असते, स्ट्रिंग इज अ कलेक्शन ऑफ कॅरेक्टर डाटा टाइप. मग या ठिकाणी मी कॅर नावाचा एक डाटा टाइप वापरणार, ते तुम्हाला माहितीच असेल. ते नावाची स्ट्रिंग बनवणार आणि यामध्ये तुम्हाला साईज डिक्लेअर करायची. मग तुम्ही काही पण डिक्लेअर करू शकता. मी 46 केली समजा, आणि याचा मला इनपुट घ्यायचंय युजर कडून. मी काय करणार, या ठिकाणी दोन फंक्शन्स आहेत, ते तुम्हाला माहित असले पाहिजेत. एक गेट्स नावाचं फंक्शन आहे. गेट्स नावाचं फंक्शन, दिस इज फंक्शन इज यूज टू बी इनपुट दी स्ट्रिंगचं जर इनपुट घ्यायचंय, तर तुम्हाला गेट्स नावाचं फंक्शन वापरायचं असेल तर वापरू शकतात. अन्यथा स्कॅनएफ वापरून सुद्धा तुमचं इनपुट घेतलं जाऊ शकतं. आता गेट्स आणि पुट्स नावाचे फंक्शन आहे, तर या गेट्स नावाच्या फंक्शन मधून आपण काय करू शकतो, एखादे स्ट्रिंगचं इनपुट घेऊ शकतो. पण हे फंक्शन नंतर वापरू. सुरुवातीला आपल्याला एक मेसेज दिसला पाहिजे आउटपुट स्क्रीनवर. इंटर द एनी स्ट्रिंग. कोणती पण एक स्ट्रिंग इंटर करा असं तुम्ही युजरला सांगताय. आणि त्याचं इनपुट घेण्यासाठी मी गेट्स नावाचं फंक्शन वापरलं असेल. तुम्ही जर स्ट्रिंग नावाची कन्सेप्ट समजली असेल, तर त्यामध्ये असतं ए नावाच्या स्ट्रिंगला मध्ये पास करून दिलं की जेणेकरून मी एखाद्या स्ट्रिंगचं इनपुट घेऊ शकेल. आता काय करायचंय आपल्याला, आता करायचंय की एखाद्या स्ट्रिंगचं इनपुट घ्यायचं, पण आपल्याला स्ट्रिंगची लेंथ सुरुवातीला फाइंड आउट करावी लागेल ना. एखाद्या स्ट्रिंगची लेंथ फाइंड आउट करून नंतर आपण कंडिशन वापरून एखाद्या स्ट्रिंगला रिव्हर्स करू शकतो. मग त्यासाठी आपण एक नवीन व्हेरिएबल डिक्लेअर करू. डिक्लेअर करावं लागेल. मग मी आय नावाचं एक व्हेरिएबल डिक्लेअर केलं आणि आय मध्ये मी 0 ठेवून दिलं, बरोबर ना. आय मध्ये मी 0 ठेवून दिलं. आता काय करायचंय, तुम्हाला हे माहित पाहिजे की हा जो काही कॅरेक्टर आहे, कॅरेक्टर म्हणजे ही जी स्ट्रिंग आहे ना, ही स्ट्रिंग नल कॅरेक्टर क्रिएट करत असते. व्हॉट इज अ नल कॅरेक्टर? नल कॅरेक्टर अशा प्रकारचं असलं बघा, /0. दिस इज द नल कॅरेक्टर. याला आपण काय म्हणतो, नल कॅरेक्टर असे म्हणतो. हे नल कॅरेक्टर तुम्हाला माहित पाहिजेत बघा. हे नल कॅरेक्टर स्ट्रिंगच्या शेवटी इन्क्लूड असतं, म्हणजे स्ट्रिंगच्या शेवटी ते क्रिएट करतं. तर मी काय करणार, आता व्हाईल लूपचा यूज करणार. की व्हाईल लूपचा यूज कशासाठी यूज होतो, जर एखादी कंडिशन रिपीट चालवायची, मला एखादा ब्लॉक रिपीट चालवायचे, मी काय करणार, जर ए ऑफ आय, बघा ए ऑफ आय जर इक्वल टू ए ऑफ आय जोपर्यंत मोठा आहे, किंवा दुसरी पण एक कंडिशन वापरू शकतो. ती कंडिशन म्हणजे इज नॉट, म्हणजे ए ऑफ आय इज नॉट इक्वल टू, जर नल कॅरेक्टर होत नसेल, तर तुम्ही ते वापरू शकता. /0. सॉरी, गलती से मिस्टेक हो गई. आता काय करायचं आपल्याला, त्याची लेंथ फाइंड आउट करायची, म्हणजे आय ला प्लस प्लस करायचं, म्हणजे आय मध्ये काय होईल, या स्ट्रिंगची लेंथ आहे.
बघा आपण चेक करून बघू स्ट्रिंगची खरंच लेंथ येते का. प्रिंटफ पर्सेंटेज डी कॉमा करून आपण आय ला प्रिंट करून बघू आयची खरंच या ठिकाणी लेंथ येते का. समजा मी या ठिकाणी एंटर केलं बोराडे, बघा 6 येते, करेक्ट आहे. तर आपल्या या प्रोग्रामची काय झाली लेंथ निघली. मग तुम्ही आपण असं सुद्धा म्हणू शकतो बघा आपला एक रिव्हर्सचा प्रोग्राम बनवता बनवता आपण हा प्रोग्राम कोणता प्रोग्राम तयार केला strlen फंक्शन जे आपण वापरतो ना. जसं आपण strlen फंक्शन वापरून एखाद्या स्ट्रिंगची लेंथ फाइंड आउट करतो. लेंथ म्हणजे काय असते द नंबर ऑफ कॅरेक्टर इन्क्लुडेड इन दिस स्ट्रिंग. या स्ट्रिंग मध्ये असलेले नंबर ऑफ कॅरेक्टर म्हणजे काय असतं त्याची लेंथ असते, त्यालाच लेंथ म्हणतात. त्याची लेंथ आपण इथं फाइंड आउट केली. आता या लेंथचा वापर करून आपण काय करणार आहोत रिव्हर्स करणार आहोत. ही प्रिंटफ आपण लेंथ का प्रिंट केली कारण की इथपर्यंत आपला प्रोग्राम बरोबर आहे नाही ते चेक करण्यासाठी. आपण काय करणार पुन्हा व्हाईल लूपचा वापर करणार. काय करणार पुन्हा व्हाईल लूपचा वापर करणार. या व्हाईल लूप मध्ये काय करायचं आपल्याला हा जो काही आय आहे आय हा आय ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू जर नल कॅरेक्टर जोपर्यंत होत नाही. बघा खूप सिंपल आहे. जोपर्यंत तुम्ही हा करणार नाही नल कॅरेक्टर जर जोपर्यंत नल कॅरेक्टर होत नाही. नल कॅरेक्टर कोणता आहे ब्लॅक स्लॅश 0 आहे बरोबर. काय नल कॅरेक्टर ब्लॅक स्लॅश 0. तर तुम्ही या ठिकाणी करू शकता. ओके तर मधली कंडिशन तुम्ही या ठिकाणी चालू शकता. ए ऑफ आय जर मोठा असेल ए ऑफ कशापेक्षा नल कॅरेक्टर पेक्षा मग तर तुम्ही प्रिंट करून द्या ना डायरेक्ट प्रिंट करून द्या. सॉरी प्रिंटफ तुम्हाला काय प्रिंटफ करायचंय तुम्हाला पर्सेंटेज एस म्हणजे पर्सेंटेज एस कॉमा पर्सेंटेज एस तुम्ही टाकणार का नाही हे चुकीचं होईल एकदम चुकीचं. या ठिकाणी पर्सेंटेज सी टाकावं लागेल कारण की एक एक कॅरेक्टर तुम्हाला प्रिंट करून भेटणार आहे आणि एका एका कॅरेक्टरचं कलेक्शन करून तुमची पूर्ण स्ट्रिंग बनणार आहे. स्ट्रिंग कशी बनते तुमची कलेक्शन ऑफ कॅरेक्टर. कॅरेक्टरचं जर कलेक्शन असेल ना तरच तुमची स्ट्रिंग बनते. एकच स्ट्रिंग अशी असते का डायरेक्ट दोन कॅरेक्टर मिळून दोन कॅरेक्टरची समजा मी तुम्हाला असं म्हणत आहे की एक एक कॅरेक्टर समजा मी जेव्हा एक एक कॅरेक्टर यूज करीतो जेव्हा एक एक कॅरेक्टर टाईप करतो तेव्हा एक मोठी स्ट्रिंग बनते. तसंच या ठिकाणी एक एक कॅरेक्टर तुमचं प्रिंट होणार आहे. मग पर्सेंटेज ती आणि मग कॉमा करून तुम्हाला ए ऑफ आय ला प्रिंट करायचं आहे. हो ए ऑफ आय ला प्रिंट करायचं आहे. मग तुम्ही या ठिकाणी डायरेक्ट जाणार आणि या ठिकाणी टाकणार आपलं नाव आणि काय होते हा सॉरी आता काय करायचं आपल्याला या आय ला मायनस मायनस करायचे. ही कंडिशन राहिली होती माझ्याकडून होत असतं कधी कधी. ए ऑफ आय ला मायनस मायनस करायचंय करेक्ट. मग या ठिकाणी मी टाकणार विजय. तर मला ह्या स्ट्रिंगचं रिव्हर्स मिळतंय ना भेटतंय का नाही रिव्हर्स आलं. जर मी व्ही आय जे ए वाय टाकलं तर मला वाय ए जे आय व्ही भेटतंय. मग याचा वापर करून आपण आणखी प्रोग्राम बनवू शकतो. पॅलेंड्रॉम स्ट्रिंगचा प्रोग्राम बनवू शकतो की पहिली स्ट्रिंग या स्ट्रिंगशी कम्पेअर करून जर पहिली स्ट्रिंग इंटर केली त्या स्ट्रिंगला दुसऱ्या स्ट्रिंग मध्ये ठेवून द्या आणि ती स्ट्रिंग म्हणजे त्या स्ट्रिंगला दुसऱ्या स्ट्रिंग मध्ये ठेवून द्या. आता ही स्ट्रिंग बदलली ए ऑफ आय म्हणजे या स्ट्रिंग ही जी स्ट्रिंग आहे मी इंटर केलेली ही रिव्हर्स झाली. आता या स्ट्रिंगला दुसऱ्या स्ट्रिंग मध्ये ठेवून द्या आणि ती स्ट्रिंग आणि ही ए ऑफ ही स्ट्रिंग कम्पेअर करा आणि जर ती सारखी असेल तर पॅलेंड्रॉम स्ट्रिंग. तरी हा प्रोग्राम वापरून आपण कोणत्याही प्रकारचं प्रोग्राम दुसरा पण प्रोग्राम बनवू शकतो. या ठिकाणी 3 प्रोग्राम तयार होतात. पहिला होतो strlen फंक्शन सॉरी strlen कशासाठी यूज होतं नंबर ऑफ कॅरेक्टर किती स्ट्रिंग मध्ये म्हणजे लेंथ ऑफ स्ट्रिंग टू फाइंड द लेंथ ऑफ स्ट्रिंग. पहिला प्रोग्राम तयार होतो जर आपण एखाद्या स्ट्रिंगची लेंथ फाइंड आउट करणं असेल तर तो पहिला प्रोग्राम तयार होतो. दुसरा प्रोग्राम रिव्हर्स ऑफ स्ट्रिंग तयार होतो आणि तिसरा प्रोग्राम हा पॅलेंड्रॉम स्ट्रिंगचा तयार होतो. पण ह्या व्हिडिओमध्ये फक्त आपण रिव्हर्सचाच विचार केलेला आहे. मी या ठिकाणी आपण रिटर्न 0 करून देणार कारण की या प्रोग्रामची रिटर्न 0 नाही लिहिलं तर काही हरकत नाही काही हरकत नाही कारण की हे जे कंपायलर आहे हे सगळं समजून घेतं आणि रिटर्न 0 करून टाकू. मी थोडीशी डेकोरेशन करू आपण याला थोडं काय दिसला पाहिजे रिव्हर्स ऑफ इथे दिसला पाहिजे प्रिंटफ. खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे हा रिव्हर्स ऑफ स्ट्रिंग.
रिव्हर्स ऑफ स्ट्रिंग इक्वल टू \n किंवा पर्सेंटेज लिहिलं तरी चालतं. एंटर ऑफ स्ट्रिंग ओके \n इथे टाकून देऊ आपण. ओके तर हा झाला आपला एक प्रोग्राम. या प्रोग्राम खूप सिंपल प्रोग्राम आहे. फक्त तुम्ही काय करा या 140 कॅरेक्टरच्या वरती कॅरेक्टर इंटर नका करू. इथे कॅरेक्टर तुम्ही बदलू शकता. तुम्ही कॅरेक्टरची याची साईज तुम्ही वरती जे तुम्ही डिक्लेअर केलं याला तिथंच तुम्ही बदला. झाला हा आपला आजचा प्रोग्राम. तर शेवटचा आउटपुट तुम्हाला दाखवतो. समजा मी या ठिकाणी टाकलं बघा झाले तुमचे प्रोग्राम. तर असा होता हा प्रोग्राम. या प्रोग्रामच्या मदतीनं आपण एखाद्या स्ट्रिंगला रिव्हर्स करू शकतो विदाउट युजिंग str. बघा मग आपलं एकदम फेवरेट फंक्शन आहे strlen. जेव्हा काहीतरी म्हणतो मी तेव्हा तेच माझ्या ध्यानात येतं. strav विदाउट युजिंग strav फंक्शन विदाउट युजिंग string.h header files function we can reverse the string without using strrev फंक्शन. तर या व्हिडिओमध्ये इतकंच. तर मिळूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये आणखीन काही अशा प्रोग्रामच्या सोबत. धन्यवाद.